फक्त मिठीत घे भाग 8. रुद्र म्हणतो, राहुल, मोनिकाला यातलं काहीच कळतं कामा नाही. राहुल म्हणतो, ठीक आहे, मी लगेच माणसं कामाला लावतो. हा. तो रूममध्ये आला तर मोनिका झोपली होती. अशी वेळी ती कधीच झोपायची नाही, म्हणून मग जरा त्याला तिची काळजी वाटली. त्याने पटकन जाऊन तिच्या कपाळाला हात लावून ताप तर नाही ना हे बघितलं. पण ताप तर नव्हता. रुद्र म्हणतो, मोनिका, ए मोनिका, उठ बघू, अशी का झोपलीये? मोनिका म्हणते, काही नाही, जरा पोटात दुखतंय. रुद्र म्हणतो, डॉक्टरकडे जायचं का? नाहीतर थांब, मी इथेच बोलावतो डॉक्टरांना. मोनिका म्हणते, नाही रुद्र, इट्स ओके, हे नॉर्मल दुखणं आहे. रुद्र म्हणतो, तुला पिरियड्स आलेत का? मोनिका म्हणते, हो. त्याने असं सरळ विचारलं म्हणून तिला थोडं ऑकवर्ड वाटलं. पण रुद्र तो पटकन खाली गेला. त्याने गुगल सर्च केलं आणि त्याने पटकन गरम पाण्याची बॅग आणली आणि सोबत थोडं कोमट पाणी पण आणि थोडा गूळ आणला. रुद्र म्हणतो, मोनिका, उठ, हे घे बघ, पाणी पी आणि गूळ खा, याने तुझ्या पोटात दुखायचं थांबेल. तिने पटकन ते खाल्लं. मग त्याने तिला उपडी झोपायला सांगितलं. तिचं टॉप त्याने थोडं वर केलं तर तिला थोडी लाजच वाटली. रुद्र म्हणतो, मोनिका, मी तुझा नवराच आहे आणि इथे कोणी दुसरं पण नाही ना, त्यामुळे तू अजिबात लाजू नकोस. तो बोलला तशी ती थोडी शांत झाली. मग त्याने तिच्या पाठीला थोडासा शेक दिला. मोनिकाला खूप छान वाटत होतं. पहिलं म्हणजे रुद्रला न सांगता तिचा प्रॉब्लेम समजलं. सोबतच त्याला तिचं दुखणं सुद्धा समजलं. त्याचं असं तिची काळजी करणं तिला मनातून शांती देऊन गेलं. तिला वाटलं नव्हतं आई नंतर तिची अशी काळजी कधी कोणी घेईल, पण रुद्र घेत होता. त्याच्यात तिला तिची आई दिसली. तसा तिच्या डोळ्यातून एक थेंब बाहेर आला. रुद्र म्हणतो, काय झालं मोनिका, खूप दुखतंय का? मोनिका म्हणते, नाही रे, आईची आठवण आली. ती पण मला असंच करायची. गरम पाण्याची पिशवी घ्यायची, नंतर काहीतरी खायला द्यायची, पूर्ण दिवस आराम करायला लावायची. पण तिचं ऐकून तो काळजीत पडला की आता हिने आईशी बोलायची किंवा भेटायची इच्छा करू नये. मोनिका, मी जेवण घेऊन येतो, म्हणत तो पटकन खाली गेला. त्याने तिच्यासाठी मऊ मऊ खिचडी भात बनवायला सांगितलं होतं, सोबत पापड आणि लोणचं. त्याने तिला स्वतःच्या हाताने जेवून घातलं. ती पण त्याच्या हातून मस्त मिठक्या मारून खात होती. मग जाऊन तो दूध घेऊन आला. मोनिका म्हणते, रुद्र, मला दूध नको. ती तोंड वाकडं करून बोलली. रुद्र म्हणतो, पोटात थंड वाटेल म्हणून आणली दूध, तुझी नाटकी नकोयत मला, चल पटकन पी. मोनिका म्हणते, पण त्याच्यावर साय आली आहे. रुद्र हसून म्हणतो, किती नाटकी आहेस ग तू, म्हणत त्याने ती साय काढली आणि प्लेटमध्ये ठेवली आणि मग तिला पूर्ण दूध प्यायला लावलं. ती पण तोंड वाकडं करत ते सर्व दूध प्यायली. रुद्र, मला आज रात्री झोप नाही येणार, मग आपण पिक्चर बघत बसूया का? रुद्र म्हणतो, ठीक आहे, मी सावी आणि राहुलला पण बोलावतो. ते दोघं आले तसं रुद्र टीव्हीवर हॉरर मूव्ही लावला. मोनिकानेच त्याला सांगितलं होतं. पिक्चर सुरू झाला. मोनिका फुल इंटरेस्ट घेऊन पिक्चर बघत होती आणि पहिल्यांदाच भूतची एंट्री झाली आणि मोनिकाने रुद्राचा हात एक घट्ट पकडला. तसं त्याला कळलं की मॅडम घाबरतात भूताला. तिकडे भूत आला आणि हिरोईन ओरडली तशी इथे मोनिका पण जोरात ओरडली आणि आतापर्यंत पिक्चर बघत पेंगणारा राहुल हडबडून जागा झाला आणि बिचारा बेडवरून खाली पडला आणि तिथे टक लावून पिक्चर बघणारी सावी पण घाबरली. रुद्रने पटकन तिला मिठीत घेतलं आणि त्या दोघांना जायला सांगितलं. ते दोघं टीव्ही बंद करून निघून गेले. मोनिका, जर भीती वाटते तर पिक्चर लावायला का सांगितलास ग? चल आता झोप बघू. मोनिका म्हणते, झोपते, तू कुठे नको जाऊस सोडून, इथेच थांब बरं. हो, इथेच आहे मी. तरी तिने त्याला घट्ट मिठी मारली होती. इकडे त्या दोघांना बांधून ठेवलं होतं. बघून तरी ती बंद झालेली फॅक्टरी वाटत होती. त्या दोघांना इथे कोणी आणलं हे त्यांना चांगल्याच प्रकारे माहिती होतं. तेवढ्यात तिथे असलेल्या शांततेला चिरत एक आवाज आला, टप टप. त्याच्या बुटांचा आवाज जवळ येऊ लागला. तो म्हणतो, आता सांगतात का कुठे आहे ती? त्याचा आवाज आला. मोनिकाने जे बाबा म्हणाले, तू आम्हाला मारून जरी टाकलास ना तरी सांगणार नाही. तो म्हणतो, असा तसा नाही मारणार मी तुम्हाला, आणि जसं तुम्हाला शोधून काढलंय तसं तिला पण काढेल. बाबा म्हणाले,
तिला शोधलास तरी तिचं तू काहीच वाकडं करू शकत नाहीस. तो म्हणतो, एवढं कोणाच्या जीवावर उडतोय बे? गाडून टाकेन तुला इथेच, समजलंस ना? बाबा म्हणाले, घाबरत नाही तुला मी, काय करायचं ते कर. ते पण एकदम निर्भयपणे बोलले. तो म्हणतो, साला तुला बॉसच्या हातून मारायचं आहे वाटते. म्हणत तो रागातच तिथून बाहेर गेला. तो व्यक्ती बाहेर आला आणि त्याने कोणाला तरी कॉल लावला. हॅलो बॉस. ते दोघं पण बोलायला तयार नाही. बॉस म्हणतो, बोलतं कर त्यांना लवकर. ती सोन्याचं अंड देणारी कोंबडी आपल्या हातात लवकर लागली पाहिजे, समजलंस ना सलीम? तू त्यांच्याकडून जर माहिती काढली नाहीस तर मी तुझं काय करेन हे तुला चांगलंच माहिती आहे. सलीम म्हणतो, नाही बॉस, मी काढतो त्यांच्याकडून माहिती आणि आपली माणसं पण शोधते तिला. भेटेल ती लवकरच. तो थोडा घाबरतच बोलला. त्याने फोन ठेवला आणि तो बाहेर गेला. तर इकडे मोनिकाची आई म्हणाली, अहो, आतापर्यंत रुद्रला कळलं असेल आपल्या किडनॅपिंग बद्दल. बाबा म्हणाले, हो, तू काळजी नको करूस. रुद्र आहे, तो मोनिकाला काहीच होऊ देणार नाही. पण आपण सुद्धा यांना काहीच सांगायचं नाही, समजलं? आई म्हणाली, हो. अहो, तिथे बघा कोणीतरी आहे. बाबांनी तिकडे बघितलं तर तिथे खरंच कोणीतरी होतं. एका बाईची आकृती दिसत होती ती. बाबा म्हणाले, कोण? कोण आहे तिकडे? समोर या. तशी ती बाई थोडी पुढे आली. तिच्या चेहऱ्यावर प्रकाश पडला. तसे ते दोघं आश्चर्यचकित झाले. तिने साडी नेसली होती, पण ती सुद्धा खराब झाली होती. केस पिसटलेले, हातात एक मळकट कापडाची मऊ बाहुली, जिचा अर्धा कापूस बाहेर आला होता. ती म्हणाली, मी नाही देणार तुम्हाला माझी आई, माझी बाहुली आहे. नाही देणार मी तुम्हाला. तुम्ही जा इथून. शू शू, जा, निघ. ती त्यांना एका हाताने हकलवत होती आणि एका हाताने बाहुलीला पदराच्या मागे लपवत होती. पण इकडे त्या बाईला बघून आई आणि बाबांच्या डोळ्यात पाणी आलं. तू जिवंत आहेस? इकडे सकाळी मोनिकाला जाग आली तर ती रुद्रच्या मस्त मिठी मारून झोपली होती. एक हलकी स्माईल तिच्या चेहऱ्यावर आली. ती हळूच उठली आणि बाथरूम मध्ये गेली. ती गेल्यानंतर तो पण मग उठला आणि जिम मध्ये गेला. इकडे राहुल सकाळी कॉफी घेण्यासाठी किचन मध्ये आला तर तिथे सावी आधीच काहीतरी बनवत होती. तिला बघून तो परत जाऊ लागला. सावी म्हणते, तुझी कॉफी घे, बनवून ठेवलीये. राहुल म्हणतो, गरज नाहीये मला तुझ्या हाताची कॉफीची, म्हणत तो निघून गेला. राहुल मनातच म्हणाला, आज ही एवढी कशी बदलली? म्हणजे साधा ड्रेस घातला होता हिने, अगदी पहिले राहायची तशीच राहते आजही. जाऊ दे, मला काय करायचंय? माझं तिच्यावर कधीच प्रेम होणार नाही हे नक्की. पण इकडे त्याला आपल्या हाताची कॉफी सुद्धा आवडत नाही, म्हणून तिचे डोळे भरले. पण तिने सगळे विचार बाजूला ठेवले आणि नाश्ता बनवला. सगळे खाली आले नाश्ता करायला, पण राहुल बाहेर जाऊ लागला. रुद्र म्हणतो, राहुल, शांतपणे इथे बसून नाश्ता कर. दुसरा कुठलाही राग अन्नावर काढू नये. तो एकदम गंभीर आवाजात बोलला. तसं राहुल येऊन बसला. सावीने सगळ्यांना पोहे दिले आणि राहुलला शांता काकूंनी बनवलेला उपमा दिला. त्याने तो शांतपणे खाल्ला. रुद्र म्हणतो, सावी, मस्त झालेत पोहे. सावी म्हणते, थँक्यू मोनिका, तुला आवडले ना? हो, मस्त, चविष्ट, अप्रतिम, दर्जेदार, लाजवाब झालेत पोहे. रुद्र म्हणतो, मोनिका, तू पण काहीतरी बनव माझ्यासाठी आज संध्याकाळी. मोनिका म्हणते, रुद्र, ते मला जेवण बनवता नाही येत. रुद्र म्हणतो, काय? बरं मग शिकून घे तू सावीकडून. मोनिका म्हणते, कशाला? सावी आहे ना, आणि ती नसली तर शांता काकू आहेत, नाहीतर मग बाहेरून ऑर्डर करायचं. बरं चल रुद्र, आता आम्ही जातो. चल अगं सावी. त्या दोघी गेल्या तशा रुद्र राहुलला बोलल्या. रुद्र म्हणतो, काही सापडलं का? राहुल म्हणतो, नाही, पण सापडलं की सांगतो, नाही तर डायरेक्ट त्यांना घेऊनच येतो. रुद्र म्हणतो, ठीक आहे, पण जे काही करशील ते सांभाळून कर. रुद्रने मोनिकाला सकाळी 6 वाजता उठवलं आणि तिला वर्कआउट करायला लावलं. पण मोनिका बिचारी जीवावर आल्यासारखी करत होती. शेवटी रुद्र तिला ओरडला. तेव्हा ती झोपेतून जागी झाली आणि नीट वर्कआउट करू लागली. त्याने तिला जवळजवळ 1 आठवड्यात खूप चांगलंच ट्रेन केलं होतं. एवढं ट्रेन केलं होतं की ती स्वतःचं थोडं तरी रक्षण करेल.
पण अजून तिची ट्रेनिंग बाकी होती. आज रविवार होता. सगळेच घरात होते. पण मोनिकाच्या शैतानी दिमागात काहीतरी चालू होतं. ती खाली किचनमध्ये गेली. कोणीच नव्हतं. तिने पटकन यूट्यूबवर काहीतरी सर्च केलं आणि किचनमध्ये काहीतरी शोधू लागली. रुद्र रूममध्ये काम करत होता. त्याचं मोनिकावर पूर्ण लक्ष होतं. पण ती खाली कधी गेली हेच त्याला कळलं नाही. थोड्या वेळाने एक जोरात आवाज आला. धडाम. तसं रुद्र 2 मिनिटात हादरला. पण त्याने पटकन ड्रावरमधून गन काढली आणि धावत खाली आला. तर तिथे राहुल आणि सावी पण हातात गन घेऊन सगळीकडे बघत होते. रुद्र म्हणतो, कोणी अटॅक केलं राहुल? राहुल म्हणतो, माहित नाही. कोणी दिसत तर नाहीये इथे. रुद्र म्हणतो, ओ शिट, मोनिका कुठे आहे? शोधा तिला. तसं सावी बोलली, तिथे किचनमध्ये कोणीतरी आहे बघ. ती बोलली तसे ते सगळे किचनमध्ये गेले. तर मोनिका एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. सगळीकडे भात आणि मुंगधार पसरली होती. रुद्रने पटकन गन आतमध्ये ठेवली आणि तिच्याजवळ गेला आणि तिला हात लावला. तर ती थरथरत होती. मोनिका, आर यू ओके? तिने त्याच्याकडे बघितलं, पण ती काहीच बोलली नाही. घाबरली होती ती खूप. कोणीच तिला काय झालं ते विचारलं नाही. पण सगळ्यांना त्या किचनच्या आणि कुकरच्या अवस्थेवरून सगळं समजलं होतं. खरं तर ती तिथे खिचडी बनवायला आलेली. रुद्राला तिच्या हाताचं खायचं होतं म्हणून. पण तिने कुकरमध्ये पाणीच टाकलं नाही आणि कुकर फुटला. रुद्रने पटकन तिला उचललं आणि तिला रूममध्ये घेऊन गेला. तिच्या हाताला थोडं भाजलं होतं. त्याने तिथे ऑइंटमेंट लावून दिलं. ती हळूहळू मुसमुसत होती. रुद्र म्हणतो, काही नाही झालं, ओके? ये झोप जरा वेळ तू इथे. तो तिला मिठीत घेऊन झोपला. ती पटकन त्याला एका घाबरलेल्या पिल्लासारखी बिलगली. संध्याकाळी ती उठली. रुद्र म्हणतो, मोनिका, मी जरा बाहेर जातोय, तर अजिबात काही मस्ती करू नकोस. अर्ध्या पाऊण तासात येईल मी. हां, काही बनवायला किचनमध्ये जाऊ नकोस. तुला पाहिजे ते सावी आणून देईल. मोनिका म्हणते, पण मला इथे एकटीला बोर होईल ना. रुद्र म्हणतो, जा मग पिक्चर बघत बस कोणता तरी. ठीक आहे. ती बोलली तसा तो गेला. जवळजवळ रुद्र 1.5-2 तासाने परत आला. तर मोनिका रडत होती. तो आधी थोडा गोंधळला, पण नंतर त्याला कळलं की ती पिक्चर बघत आहे. त्याने बघितलं तर ती प्रेमरोग पिक्चर बघत होती. त्याने कपाळावर हातच मारून घेतला. रुद्र म्हणतच म्हणतो, काय रे देवा, मला हिच्याच प्रेमात पडायचं होतं का? आणि कसा नमुना बनवलाय रे तू. अजून किती ऍक्टिंग फीचर्स आहेत तिच्यात. पण असू दे, जशी पण आहे फक्त माझी आहे. तिचा पिक्चर बघून झाल्यावर त्याने तिला जेवायला दिलं. आज पण त्याने तिला स्वतःच्या हाताने भरवलं आणि ती त्याला पिक्चराची स्टोरी सांगता सांगता खात होती. मग त्याने तिला झोपवलं आणि स्टडी रूममध्ये गेला. बोल राहुल, भेटले का ते दोघं? राहुल म्हणतो, नाही ना रुद्र, पण आता असं वाटतं की ते लवकरच भेटतील. रुद्र म्हणतो, लवकर शोधायला लाव माणसांना आपल्या. एवढे ढिल्ले का काम करताय ते? पैसा भेटत नाही त्यांना की खायला भेटत नाही? एवढे हळूहळू शोधते ते. त्यांना बोल, डेव्हिलने फक्त वाईट काम करायची सोडली, पण तो विसरला नाही की एखाद्याला कसा संपवायचा. जर पुढच्या 24 तासात ते भेटले नाही, जेवढे लोक त्यांना शोधते त्यांना बर्बाद करून ठेवेन. तो रागात बोलला आणि निघून गेला. राहुल पटकन त्याच्या माणसांना कॉल करून लवकर शोधायला लावलं. इकडे सलीम परत प्रकाश आणि कुंदाकडे आला. सलीम म्हणतो, आज बॉस स्वतः येणार आहेत तुम्हाला बोलतं करायला. आज तुमचं काही खरं नाही. प्रकाशराव म्हणाले, अरे येऊ दे ना, मी तुला घाबरतो ना तुझ्या बॉसला. तेवढ्यात मागून आवाज आला. तो माणूस म्हणतो, म्हणूनच तर एवढे वर्ष आमच्यापासून लपून राहिलास ना. प्रकाशराव म्हणाले, कोण? समोर ये, लपून बोलू नकोस. हिम्मत असेल तर समोर ये. तो माणूस समोर येत म्हणतो, अरे हो हो, आलो हा, म्हणत तो पुढे आला आणि त्याला बघून त्या दोघांचे डोळे बिस्कारले. प्रकाशराव म्हणाले, तू तू धोकेबाज, तुझ्यावर विश्वास ठेवला तेच चूक झाली. एवढं नीच असशील तू वाटलं नव्हतं रे. अरे ती तुझी. प्रकाशराव त्या दुसऱ्या बाईकडे बोट करून बोलतच असतो की तो माणूस जोरात बोलतो, कोणीच नाही ती माझी, समजलंस ना. आणि हो, मी एकटाच नाहीये,
अजून पण आहे कोणीतरी, बघायचं काय ते बघ म्हणत प्रकाशरावांनी त्याच्या मागे बघितले तर त्यांचे डोळे आग ओकत असं वाटत होतं. तुम्ही दोघं सोडणार नाही तुम्हा दोघांना. दुसरी व्यक्ती म्हणतो, आधी स्वतःला तर इथून सोडून दाखव, मग आम्हाला मार आणि तिला वाचव. प्रकाशराव म्हणाले, लवकरच सुटेन इथून आणि माझ्या मुलीला पण काहीच होऊ देणार नाही, समजलंस ना? ते दोघं आणि सलीम जोरजोरात हसू लागले. पहिला व्यक्ती म्हणतो, जेव्हा सुटशील तेव्हा बघू म्हणत ते निघून गेले. पण ते दोघं जशी गेले तशी ती बाई बोलली, काही नाही होणार हा सोनूले तुला, मी आहे, काही नाही, तू रडू नकोस, शांत हो, मी आहे ना, तू लवकरच इथून बाहेर जाशील. आतापर्यंत एका कोपऱ्यात घाबरून बसलेली ती बोलू लागली, पण ती नक्की कोणाला सांभाळत होती समजलं नाही. स्वतःच्या मनाला सांगत होती की तिला काही होणार नाही आणि ती इथून बाहेर निघेल की प्रकाशरावांना इकडे रुद्रच्या धमकीमुळे. सर्व जण जोरात कामाला लागले होते. ते दोघं ज्या परिसरात गायब झाले तो अख्खा परिसर ते सगळे आता पुन्हा पिंजून काढत होते. एक एक कोपरा शोधत होते. राहुल म्हणतो, रुद्र ते भेटले. तो बोलला तशी रुद्रच्या डोळ्यात एक चमक आली. त्या दोघांनी पटकन गाडी काढली आणि निघाले. पण रात्रीच्या 10 वाजता हे दोघं कुठे गेले म्हणून मोनिका काळजीत बसली होती. ते दोघं सोबत जॉन आणि अजून 4 ते 5 माणसं तिथे त्या ठिकाणी 1.5 तासात पोहोचले. ती एक बंद पकडलेली फॅक्टरी होती. राहुल आणि जॉन आधी आतमध्ये गेले. त्यांच्या मागून अजून 2 जण गेले. आतमध्ये फक्त 4-5 माणसं आणि सलीम होता. त्यांनी बाकीच्या माणसांना मारलं, पण सलीम तो तर राहुलला बघूनच घाबरला. सलीम म्हणतो, राहुल म्हणजे डेव्हिलचा माणूस, पण तो इथे काय करतोय, त्याच्या या माणसाशी काय संबंध? सलीम म्हणतो, राहुल तू इथे काय करतोयस? राहुल म्हणतो, त्या माणसांना सोड. सलीम म्हणतो, नाही सोडू शकत त्यांना, सोडलं तर ते बॉस मारून टाकेल मला. तेवढ्यात मागून रुद्र येत बोलला, आणि नाही सोडला तर मी मारेन. तो बोलला तसा सलीमने कोणाला तरी इशारा केला. तो राहुलने बघितलं आणि त्याने रुद्रला पटकन बाजूला केलं. रुद्रच्या बरोबर मागे एक माणूस लपला होता. त्याने रुद्रवर शूट केलं होतं, पण राहुलने वेळेवर त्याला बाजूला केल्यामुळे गोळी फक्त त्याच्या हाताला चाटून गेली होती. राहुल म्हणतो, चूक केली तुम्ही म्हणत त्याने पटकन सलीमला गोळी मारली, जी बरोबर त्याच्या 2 भव्याच्या मध्ये लागली आणि जॉनने त्या दुसऱ्या माणसाला गोळी मारली. राहुल म्हणतो, जॉन त्या दोघांना घरी घेऊन जा आणि सोबत डॉक्टरांना सुद्धा बोलाव घरी. मी रुद्रला हॉस्पिटलला नेतो. त्याची ट्रीटमेंट घरी केली ते मोनिका घाबरेल. मग तो रुद्रला घेऊन गेला. पण इकडे कुंदा खूप घाबरल्या होत्या. गोळींचा आवाजाने, अहो गोळ्यांचा आवाज येतोय. प्रकाश म्हणाले, रुद्र आलाय. ते बोलले तसा दरवाजा उघडला आणि जॉन आतमध्ये आला. राहुल रुद्रला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला. डॉक्टरांनी त्यांची जखम बघितली. एवढी मोठी नव्हती जखम, पण तरी 2 दिवस काळजी घ्यायला सांगून त्यांनी त्याची मलमपट्टी केली. मग ते घरी आले. तो रूममध्ये जात होता तर राहुल बोलला, रुद्र जॉन त्यांना घेऊन आलंय. रुद्र म्हणतो, उद्या भेटेन त्यांना म्हणत तो रूममध्ये गेला. तर मोनिका जागीच होती. सकाळचे जवळजवळ 4 वाजत आले होते. रुद्र म्हणतो, तू झोपली नाहीस अजून? मोनिका म्हणते, रुद्र काय लागलं तुला? बघू कुठे मारामारी केलीस? रुद्र, तू सोडलं होतास ना सगळं, मग हे काय आहे? शर्ट काढ बघू, मला बघू दे म्हणत तिने त्याच्या उत्तराची वाट न बघता स्वतःच त्याचं शर्ट काढून लागली. पण रुद्र काढू देत नव्हता. रुद्र लाजतोस काय? अरे बायको आहे मी तुझी, समजलं ना? आता शांत बस म्हणत तिने शर्ट काढलं आणि जखम बघितली. रुद्र म्हणतो, तू कशाला रडते? काही झालं नाहीये, तू उगाच रडू नकोस. मोनिका म्हणते, रुद्र तू तुझी सर्व कामं सोडायची, समजलीस ना? नाहीतर मी तुला सोडून जाईल. रुद्र म्हणतो, मी सर्व काम सोडले, पण मला एवढंच लागलंय, तरी तुला एवढं का त्रास होतोय? बोल, आज मला उत्तर दे तू. तुला एवढं का त्रास होतोय? तो सतत तिला एकच प्रश्न विचारत होता. शेवटी ती बोलली, कारण प्रेम करते मी तुझ्यावर. आय लव्ह यू रुद्र. फायनली तिने तिच्या प्रेमाची कबुली त्याला दिलीच.
त्याने तर आनंदात तिला मिठीत मारली. परत बोल मोनी. नाही, आकाशवाणी एकदाच होते. रुद्र म्हणतो, बरं ठीक आहे, ये आता झोप, डोळे बघ कशी लाल झालेत. त्याने तिला मिठीत घेतलं आणि झोपला. सकाळी ते 11 वाजता उठले. मोनिका आणि रुद्र फ्रेश होऊन बाजूच्या रूममध्ये गेले. तिथे मोनिकाचे आई बाबा होते, पण समोर बघून रुद्र तिथेच थांबला. तो आश्चर्यचकित झाला होता. रुद्रने समोर बघितलं तर समोर मोनिकाच्या आई वडिलांबरोबर अजून 2 जोडपं होतं. पण त्यातल्या एका जोडप्याला बघून रुद्रचे डोळे भरून आले आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. हात थरथरू लागला आणि ते बघून मोनिका, सावी आणि राहुल त्याला बघतच बसले. कधीच न रडणारा पत्थरदिल इन्सान, ज्याचं हृदय फक्त मोनिकासाठी तडपायचं, तो रुद्र, जो गुन्हेगारांना, चुकीचं काम करणाऱ्यांना मारताना अजिबात घाबरतच नाही, थरथरायचा नाही. तो एवढं कोणाला बघून रडतोय आणि थरथरतोय हेच कोणाला कळत नव्हतं. मोनिका त्याला काही विचारणार त्याआधीच तो तिथून धावत बाहेर गेला. त्याच्या मागून मोनिका, राहुल आणि सावी सुद्धा गेले. तर तो स्टडी रूम मध्ये गेला होता. ते सर्व बाहेरच थांबले. दरवाजा उघडा होता, पण त्याच्या परवानगीशिवाय स्टडी रूम मध्ये कोणीच जात नाही, आणि गेलं तर त्या व्यक्तीला रुद्रच्या रागासमोर जावं लागतं. म्हणून मग ते बाहेरच थांबले. रुद्र त्यांना पाठमोरा होता, म्हणून तो काय करतोय ते त्यांना दिसत नव्हतं. इकडे रुद्रने एक फ्रेम हातात घेतली आणि त्याच्यावरून अलगद, हळूवार, अगदी प्रेमाने हात फिरवला आणि त्या फ्रेमवर त्याच्या डोळ्यातील 2 अश्रू पडले. कदाचित ते आनंदाश्रू होते. रुद्र मनातच म्हणतो, मी जे बघितलंय ते खरंय ना? हा भास तर नाही ना? पण जर हे खरं असेल तर आज माझ्या एवढा आनंदी कोणी नसेल. त्याने ती फ्रेम पटकन तशीच ड्रॉवर मध्ये ठेवली. तो ड्रॉवर लॉक करून चाबी खिशात ठेवून तो पटकन बाहेर आला आणि खाली जाऊ लागला. तो कोणाकडेच लक्ष देत नव्हता की कोण काय बोलतात, ते ऐकत नव्हता. तो सध्या कसल्या विचारात आहे हेच कोणाला कळत नव्हतं. त्याला काही त्रास होतोय का, की काही घडले आहे, की दुसरा काही प्रॉब्लेम आहे, हे काहीच कोणालाच कळत नव्हतं. ते विचारायला जात होते, पण तो ऐकून न घेताच काहीतरी करत होता. मग या तिघांनी पण तो काय करतोय ते बघतच फक्त. पण पुढचं दृश्य बघून सगळ्यांना फक्त चक्कर यायचीच बाकी राहिली होती. मोनिका तर थोडा वेळ हे दृश्य बघितलं तर सूर्य कुठून उगवला हे सुद्धा बघायला गेली असती, पण ते आधी तो काय करतोय ते बघत होते. रुद्र आज पहिल्यांदा कृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभा होता आणि रुद्र जोशीला देवासमोर हात जोडलेलं बघून ते तिघं थक्क झाले होते. रुद्र म्हणतो, आजपर्यंत मी तुझं अस्तित्व नकारलं, पण आज जे काही मी बघितलं ते खरं असेल तर मी तुझं अस्तित्व पूर्णपणे मान्य करेन. पण ते खरं असेल तर, म्हणत तो मूर्तीच्या पाया पडला आणि उठून मागे फिरला तर मोनिकाने त्याला अडवलं. रुद्र, आता तुला सांगावंच लागेल की काय झालं. रुद्र म्हणतो, जर मी बघितलंय ते खरं असेल तर मी तुझ्या कृष्णासाठी मोठं मंदिर बांधेन. फक्त प्रार्थना कर माझ्यासाठी. त्याच्या डोळ्यात अजून पण थोडं हलकं पाणी होतं. तो पळत वर रूममध्ये गेला, जिथे रुद्रचे आई वडील होते. त्याच्या मागून मोनिका, राहुल आणि सावी सुद्धा आले. ते आतमध्ये गेले तर एक बाई हातात बाहुली घेऊन तिच्याशी बोलत बसली होती आणि एक जोडपं आणि एक पुरुष बसले होते. तो जसा आतमध्ये आला तसा प्रकाशराव बोलले, यश, साक्षी, अमय यांनी आणि यांच्या माणसांनी आपल्याला तिथून सोडवून आणलं. यश म्हणतो, धन्यवाद, तुम्ही आम्हाला त्या 20 वर्षाच्या कैदेतून सोडवलात. अमय म्हणतो, हो खरंच, आम्हाला वाटलं की आता आमची सुटका तिथून कधीच होणार नाही, पण तू आम्हाला सोडवलास. देव तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेल. साक्षी त्याला एकदम निरखून बघत होती आणि ती पण फक्त त्याला बघत होती. रुद्र म्हणतो, बरं तुम्ही आराम करा सगळे. तो तिथून डायरेक्ट स्टडी रूम मध्ये गेला. इथे मोनिका तिथेच उभी होती. ती त्या बाईला बघत होती. ती पण टकमक तिला बघत होती. पण जसा रुद्र गेला हे समजतात ती पण गेली. इकडे रुद्र कसल्या तरी विचारात बसला होता, तर राहुलने त्याला जेवायला बोलवला. तो पण गेला. सगळे बसले होते डायनिंग टेबलवर. तो पण जाऊन मग बसला. त्याच्या एका बाजूला मोनिका बसली, पण त्याच्या दुसऱ्या बाजूला साक्षी बसली. तो घास तोंडात घेणारच
की त्याच्या तोंडातला कोणीतरी घास पकडला. त्याने बघितलं तर साक्षीने पकडला होता. रुद्र म्हणतो, हे हे काय? मी खाईन ना. साक्षी म्हणते, आज आईच्या हातून खा. त्या बोलल्या तसा त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले आणि सगळे त्या दोघांकडे बघत होते. रुद्र म्हणतो, आई. साक्षी म्हणते, आईवर रागवला का रे? कसा राहिलास रे एवढे वर्ष? माझी आठवण नाही आली का रे? राजा. यशराव म्हणाले, हे काय बोलतेस तू? रुद्रची आई म्हणाली, अहो, आपला रुद्र आहे हो हा. ओळखलं नाही तुम्ही? रुद्र म्हणतो, आई, तू कसं ओळखलं मला? आई म्हणते, आई, आपल्या बाळाला ओळखणार नाही असं होणार का? तुला बघताच ओळखलं होतं मी राजा. घे, खा घास. आज मी तुला भरवते. डोळे तरसले होते रे तुला बघण्यासाठी. घे खा म्हणत साक्षीने त्याला घास भरवला. त्यांचं हे प्रेम सगळेजण बघत होते. सगळ्यांचं डोळ्यात पाणी होतं. आज तो फक्त त्याच्या आईसोबत होता. जणू एक लहान बाळ आपल्या आईच्या पदर धरून होता. मोनिका म्हणते, रुद्र, पण हे कसे तुझे आई वडील तर? तुझे आई वडील तर? रुद्र म्हणतो, मोनिका बस, आज तुला सर्व सत्य समजलंच पाहिजे. मोनिका म्हणते, सर्व सत्य म्हणजे काय? ती बोलत होती. ते मागून तिला आवाज आला, लाडू. ती बाई तिला लाडू बोलत आली आणि तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत तिच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागली. मोनिका म्हणते, काकू काकू. कोण लाडू? मी लाडू नाही, मी मोनिका आहे. ती बाई म्हणाली, अगं माझीच मुलगी आहेस तू. आईला ओळखणार नाही तू? एवढी रुसलीस तू आईवर? मोनिका म्हणते, काकू, माझी आई ती बघ तिकडे आहे. ती कुंदाकडे बोट दाखवत बोलते. पण कुंदा त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं होतं. ती बाई म्हणाली, नाही ग, असं नको बोलूस. मी जन्म दिलाय तुला. अमय, अरे बघ ना ही कशी बोलते. अमय म्हणतो, शांत हो रक्षा. तिला आठवतं नाही. लहान होती ती खूप. तिला आधी सर्व सत्य सांगूया. मोनिका म्हणते, कसलं सत्य? आई बाबा, या काकू काय बोलताय? रुद्र, अरे कसलं सत्य सांग ना. रुद्र म्हणतो, तू बस इथे, आम्ही सगळं सांगू. तू बस, हे घे पाणी पी धर. तिने पाणी पिलं आणि मग अमेयराव बोलू लागले. मी यश आणि प्रकाशराव आणि रक्षा एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. आमची खूप घट्ट मैत्री होती. माझं आणि रक्षाचं एकमेकांवर प्रेम होतं. मी एका साधारण घरातून होतो आणि रक्षा थोडी श्रीमंत होती. आमचं शिक्षण झालं आणि आम्ही जॉबला लागलो. 2 वर्ष झाली आम्ही लग्न ठरवायचं ठरवलं. पण आमच्या दोघांचा घरातून या लग्नाला नकार होता. पण रक्षाशिवाय मी आणि माझ्याशिवाय रक्षा राहू शकत नव्हते. तर आता आपण यांचा भूतकाळ बघूया. रक्षा म्हणते, अमय, मला इथून घेऊन चल. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आपण पळून जाऊन लग्न करूया ना. अमय म्हणतो, ठीक आहे, मी पण नाही राहू शकत ग तुझ्याशिवाय म्हणत मग त्यांनी दुसऱ्या दिवशी रात्री ते दोघं पळून गेले. यश आणि प्रकाशरावांनी त्यांची मदत केली. त्यांनी लग्न केलं आणि प्रकाशरावांनी एक घर घेतलं. त्यांचे हप्ते तो हळूहळू भरत होता. पण इकडे दोघांच्या घरी सगळ्यांना खूप राग आला होता. त्यात रक्षा ॲडोप्टेड होती. यश आणि साक्षीचं लग्न आधीच झालं होतं. त्यांना एक मुलगा होता. रक्षाचं आणि अमयचं लग्न झालं तेव्हा ते 2 वर्षाचा होता, रुद्र. अशीच 1-2 वर्ष गेली आणि त्या तिघांनी मिळून एक छोटी कंपनी खोलली. हळूहळू त्यांना प्रॉफिट होत होता आणि यातच यशच आणि साक्षीचं लग्न झालं. लग्नाच्या 2 वर्षांनी रक्षा प्रेग्नेंट झाली आणि त्यांना एक गोड मुलगी झाली. तिचं बारसं खूप छान झालं. बारशाला रुद्र पण आला होता. तेव्हा तो 4 ते 5 वर्षाचा होता. आतापर्यंत प्रकाशराव आणि कुंदा यांचं सुद्धा लग्न झालं होतं. त्यांच्या लग्नाला सुद्धा 2 वर्षे पूर्ण झाली होती. ते बारशाला आले तेव्हा रुद्रला मोनिका खूप आवडली. रुद्र म्हणतो, आई, ही किती क्यूट आहे ग. साक्षी म्हणाली, तू पण असाच होतास लहानपणी. रुद्र म्हणतो, पण आई, हिचे गाल बघ ना, किती मस्त आहे, गोल गोल लाडूसारखे. साक्षी म्हणाली, हो का आई, मी हिला लाडू बोलणार. बघ ना, तसेच गाल आहेत. मला ही खूप आवडली आई. साक्षी म्हणाली, बरं, मग तुम्ही दोघे मोठे झालात ना की मग तुमचं आम्ही लग्न लावून देऊ. रुद्र म्हणतो, बरं. रक्षा, कुंदा आणि साक्षी त्यांच्यावर हसत होते आणि छोटी मोनिका ती टकमक तिच्या टपोऱ्या डोळ्यांनी रुद्रकडे बघत होती. कुंदा म्हणते,
बरं रक्षा, नाव काय ठेवणार? ती बोलली तशी त्यांनी तिचं नाव जाहीर केलं. रक्षा म्हणते मोनिका. सगळ्यांना नाव खूप आवडलं. रुद्र म्हणतो पण मी तिला लाडूच बोलणार. ती फक्त माझी लाडूच असणार. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी कशी वाटली आणि आजचा हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून माझे हे स्टोरीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.